या जुन्या शिक्षकांना कारण 13 फेब्रुवारी 2013ला खऱ्या अर्थानं TET बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते TET पात्रच आहेत, परंतु त्याच्यापूर्वीचे जे शिक्षक नेमले ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थानं या TETच्या परीक्षेतून मोकळी दिली पाहिजे. कारण आता या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही या TETच्या विरोधात मोर्चा काढलेला. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा निकष आहे या निकषानुसार बऱ्याचशा शाळा शिक्षक शाळा होत आहेत आणि याचा फटका खऱ्या अर्थानं वाड्या वस्त्यावरच्या मुलांना होणार आहे आणि वाड्या वस्त्यावरची मुलं आणि खास करून मुली आमच्या शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती व्हावी ही भूमिका आहे. मुली पेन्शन योजना, त्याचबरोबर 10-20 शिक्षकेतरांची आश्वासित प्रगती योजना या सगळ्या बाबीसाठी आम्ही त्याच्यावर नाही खऱ्या अर्थानं या संदर्भात मी काल शासनाला निषेधाचं पत्र दिलेलं आहे. आमच्या हक्कासाठी आम्ही